पुण्यामध्ये दुर्घटना घडलेली अपघाताची आणि आता अशीच एक दुर्घटना मुंबईमध्ये सुद्धा घडली। भायखळ्याच्या माझगाव परिसरात असलेल्या नेसबीट ब्रिजवरती ही घटना घडलेली होती। ह्या घटनेमध्ये आरोपी जो दुचाकी स्वार होता त्या दुचाकी स्वारानं एका दुचाकी स्वाराला धडक दिलेली होती। ही घटना गुरुवारी सकाळी 7 ते 7:15च्या सुमारास घडली आणि ह्या दुर्घटनेमध्ये बाईक स्वार 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला। दरम्यान ही संपूर्ण घटना घडली त्यावेळी जे मार्ग पोलीस ठाण्यातले पोलीस होते ते तातडीनं घटनास्थळी रवाना झाले। हा संपूर्ण जो भाग आहे तो जे पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत येतो आणि ह्या घटनेमध्ये जो आरोपी होता 15 वर्षीय तरुण ज्याचा ह्या संपूर्ण घटनेमध्ये तो आरोपी आहे आणि ज्याची धडक लागली त्याला पोलिसांनी बालसुधारगृहामध्ये ठेवलेलं आहे आणि आरोपीचे वडील जे आहेत त्यांना पोलिसांनी अटक करण्यात आलेली आहे। पोलिसांनी त्यावरती गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे। पण ह्या सगळ्यामध्ये महत्त्वाची बाब अशी आहे की अपघाताच्या ज्या काही घटना आहेत त्या अपघाताच्या घटना वाढत आहेत आणि ह्या सगळ्या अपघाताच्या घटनांमध्ये केंद्रस्थानी जे आहेत ते म्हणजे आरोपी आणि हे सगळे आरोपी अल्पवयीन आहेत। पुण्यातली जी अपघाताची दुर्दैवी घटना होती त्यामध्ये सुद्धा आरोपी अल्पवयीन होता आणि त्यानंतरच मुंबईत ही घटना घडलेली आणि मुंबईतला जी घटना घडली त्यामध्ये जो दुचाकीस्वार आरोपी होता तो सुद्धा अल्पवयीन होता। त्यामुळेच हे चिंतेचं कारण आहे, ते चिंतेचं कारण आता वाढलेलं आहे आणि ह्या ज्या सगळ्या घटना घडत आहेत गाव परिसरातून हा तरुण जेजेच्या दिशेनं चाललेला होता आणि जो आरोपी आहे तो जेजेच्या दिशेनं माझगावच्या दिशेनं चाललेला होता आणि इथंच नेसबीट ब्रिजवरती ह्या दोघांची धडक झाली। जेव्हा अपघात झाला तेव्हा तातडीनं ह्या तरुणाला जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण जे रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। त्यांना असू देत किंवा मुंबईतली घटना घडताना आपण पाहिली आहे आणि अशा ह्या घटना आता काहीच पुण्यातली घटना घडली त्यानंतर काहीच दिवसांनी मुंबईत सुद्धा ही घटना घडली। त्यामुळे असे हे अपघात आहेत त्यांचं प्रमाण घटना ज्या आहेत त्या वाढताना दिसत आहेत आणि हे कुठेतरी चिंतेचं बाब आहे कारण ह्या संपूर्ण घटनांमध्ये आरोपी जे आहेत ते अल्पवयीन आहेत। त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या हातात वाहनं देणं हे पालकांच्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वाचं आहे की अल्पवयीन मुलांच्या हातात वाहनं देणं हे किती धोक्याचं आहे। ह्याच्या 2 घटना मुंबई आणि पुण्यात घडलेल्या आहेत त्यामुळेच हा जो संपूर्ण बाब आहे तो सुद्धा चिंतेचा बनलेला आहे। त्याचसोबत पोलिसांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे की लहान वयातल्या मुलांना किंवा अल्पवयीन मुलांना गाड्या किंवा त्यांच्या हातात वाहनं देऊ नका कारण ते त्यांच्या दृष्टीनं सुद्धा धोकादायक आहे। कारण आरोपी जो होता अल्पवयीन मुलगा त्यालाही किरकोळ दुखापत झालेली होती पण त्याला प्राथमिक जे औषधोपचार आहेत ते त्याच्यावर झालेले आहेत। त्याची प्रकृती ठीक असली तरी सुद्धा जो समोर मुलगा होता ज्याला त्याची बाईक धडकली होती त्या 32 वर्षीय तरुणाचा मात्र ह्या संपूर्ण दुर्घटनेत दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे। त्यामुळेच हे अपघाताचं सत्र आणखी वाढू नये याची काळजी जी तरुण पिढी आहे किंवा जी अल्पवयीन मुलं आहेत त्यांच्या पालकांनी घेणं सुद्धा गरजेचं आहे। लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट, भायखळा।